नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जे के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण तलाठी भरती 2026 जे की MPC मार्फत घेतली जाणार आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत तलाठी भरतीसाठी वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्राची जी काही राजधानी आहे ती मुंबई आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो दुसरा, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहे? तर मित्रांनो, जे काही भारताचं राज्यघटना चे शिल्पकार कोण आहे? तर आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार आहेत मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो तिसरा, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, महाराष्ट्र दिन आपण दरवर्षी कधी साजरा केला जातो? आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की 1 मे या दिवशी आपण महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. तसेच 1 मे या दिवशी आपण कामगार दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. तर मित्रांनो, जो काही 2026चा 1 मे हा कितवा दिवस होता, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न आपला मित्रांनो चौथा, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? तर मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की भारतातील सर्वात मोठी नदी ही गंगा आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी ही गोदावरी आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर ए हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो पाचवा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाईचं आहे मित्रांनो. 1646 ह्याची मीटर इतकी उंची आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो पुढचा, भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. कारण की भारताचं जे काही राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो सातवा, भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? तर मित्रांनो, आपली जी काही राज्यघटना ही मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताला ची जी काही राज्यघटना आहे ती लागू झाली आणि
स्वीकारण्यात कधी आली मित्रांनो, तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकारण्यात आली मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 8वा, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे आहेत मित्रांनो 36 आहेत. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. आणि शेवटचा जो काही जिल्हा आहे मित्रांनो पालघर आहे मित्रांनो. कारण की ठाणेमधून पालघर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 9वा, भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? तर मित्रांनो जे काही भारताचं राष्ट्रीय फळ कोणतं आहे मित्रांनो, कोणतं आहे? तर मित्रांनो जे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला भेटतं ते आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. कारण की भारताचे जे काही राष्ट्रीय फळ आहे ते आंबा आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 10वा, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली होती? तर मित्रांनो जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली होती? तर आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान अशी घोषणा दिली होती. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 13वा मित्रांनो, जलद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? जलद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर वेगवान, मंद, चपळ का तत्पर? तर मित्रांनो वेगवान आणि चपळ आणि तत्पर हे जलद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि जलद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा मंद आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 14वा, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर मित्रांनो जे की भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळ मित्रांनो राजस्थान आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. आणि लोकसंख्येमध्ये म्हटलं तर आपलं उत्तर प्रदेश हे राज्य भारतातील सर्वात मोठे आहे मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 15वा, महाराष्ट्राचे राज्यपक्षी कोणते? तर मित्रांनो महाराष्ट्राचा जे काही राज्यपक्षी आहे मित्रांनो राज्य पक्षी कोणता आहे? तर मित्रांनो जे की महाराष्ट्राचा जो काही राज्यपक्षी आहे मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. हरियाल हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. आणि राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू आहे मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 17वा, भारतीय चलनाची अधिकृत संस्था कोणती? तर मित्रांनो भारतीय चलनाची अधिकृत संस्था ही मित्रांनो RBI आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतीय चलनाची अधिकृत संस्था आहे. प्रश्न मित्रांनो आपला 18वा, सह्याद्री पर्वत रांगेला
दुसरे नाव काय आहे? तर मित्रांनो सह्याद्री पर्वत रांगेला दुसरे नाव हे आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. पश्चिम घाट हे सह्याद्री पर्वत रांगेला दुसरे नाव आहे, म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 19वा. भारताचे राष्ट्रीय जलचर कोणते आहे? तर मित्रांनो भारताचे काही जलचर प्राणी आहे तो मित्रांनो आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. गंगेतील डॉल्फिन हे भारताचे राष्ट्रीय जलचर आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 20वा. भारताचा राष्ट्रीय ध्वज किती रंगाचा आहे? तर मित्रांनो जो काय भारताचा राष्ट्रीय ध्वज आहे तो मित्रांनो आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. कारण की जो काय भारताचा राष्ट्रीय ध्वज आहे तो आपला 3 रंगाचा आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो असेच आपले व्हिडिओ तलाठीचे किंवा पोलीस भरतीच्या संदर्भात जे काही परीक्षा येणार आहेत आगामी त्यांच्या संदर्भात आपण प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आज आपण कव्हर केलेले आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू.